अजितदादांच्या निधनानंतर या ठिकाणी आपल्याला जर मागे एखादा पुरावा उरलेला होता तो म्हणजे ब्लॅक बॉक्स, की या माध्यमातून तरी तो अपघात आहे का घातपात आहे ह्याचं थोडं तरी काहीतरी माहिती आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या लोकांना मिळाली असती. का तर पहिल्यापासून आपण पाहतोय की हा अपघात झाल्यापासून प्रत्येक गोष्ट जी आहे ती संशयास्पद घडत गेली. जसं की पहिल्यांदा आपण 9:45ला बातमी ऐकली की अजितदादा सहित 6 प्रवासी त्या विमानामध्ये होते. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की 5च डेड बॉडी आपल्या हाती लागल्या. तदनंतर आपण पाहिलं की जे DGCA आहे त्यांनी जो विमानामध्ये बसणारे आत्तापर्यंत जवळजवळ 5 वर्षाचे CCTV फुटेज त्यांच्याकडे आहेत. एकही फ्लाईट त्यांची मिस नाही झाली की त्यांचं CCTV फुटेज सामान्य नागरिकांचं सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. फक्त अजितदादांचे CCTV फुटेज आमच्याकडे उपलब्ध नाही, अशा प्रकारचं त्यांचं उत्तर होतं. तदनंतर पुढचा प्रश्न की अचानक जो पायलट आहे तो पायलट बदलला. जो पायलट आणला त्याचा मागच्याच महिन्यापूर्वी 50 कोटीचा इन्शुरन्स केलेला होता. त्याच विमानाचा 210 कोटीचा इन्शुरन्स पण केलेला होता. आणि त्यानंतर त्या पायलटवरती असणारे काय या ठिकाणी आपण पाहतो आरोप वगैरे, ड्रिंक, दारू वगैरे हे गोष्टी होत्याच होत्या. त्यानंतर जे काय व्हॉइस रेकॉर्डर होते त्या व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून पिंकी माळी या आपण पाहतो आणि शांभवी पाठक यांचाच काय तो थोडासा आवाज रेकॉर्ड झाला होता की शांभवी पाठक यांनी ओ शिट वगैरे म्हटलेल्या. आणि ह्या सगळ्या संशयास्पद घटनेनंतर या ठिकाणी एक गोष्ट हातात होती की या सगळ्या गोष्टीचं क्लिअरन्स मिळणारीची गोष्ट म्हणजे ही जी ब्लॅक बॉक्स. आता हा जो ब्लॅक बॉक्स आहे, हा ब्लॅक बॉक्स जर तुम्ही पाहायचा झाला तर हा नारंगी रंगाचा ब्लॅक बॉक्स असतो. 1960 पासून हा प्रत्येक विमानामध्ये कंपल्सरी करण्यात आलेला आहे. हा 2 ब्लॅक बॉक्स असतात. या ठिकाणी एक पाहतो आपण ज्याला आपण कॉकपिट रेकॉर्डेड म्हणून म्हणतो आणि दुसरा डेटा रेकॉर्डेड. म्हणजे एक कॉकपिट रेकॉर्डमध्ये काय होतं की विमानातल्या ज्या काय हालचाली चाललेल्या आहेत, पायलटचं बोलणं, प्रवाशांचं बोलणं, जे संभाषण चाललेलं आहे हे सगळं म्हणजे अक्षरशः पिन पडलेली जरी असेल तर तेवढा सुद्धा आवाज ते कॅप्चर करतं आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं असतं की या ठिकाणी आपण पाहतो की जो प्रकार येतो यामध्ये की विमानाची किती उंचीवरती विमान उडत होतं, किती स्पीडनं उडत होतं, नेमका त्याच्यामध्ये खराबी आली तर इंजिनमध्ये काय खराबी आली का कुठं काय खराबी आली, ह्या सगळ्याचं डिटेल रेकॉर्ड ठेवणारा ब्लॅक बॉक्स असतो. ह्याचं साधारणतः 4.5 ते 5 किलो वजन असतं. ह्या ठिकाणी आपण स्टेनलेस स्टील आणि टिटेनियम पासून बनलेला हा ब्लॅक बॉक्स असतो. आणि हा विमानाच्या नेहमीच जगभराचा नियम आहे की हा पाठीमागच्या साईडला असतो. पाठीमागच्या साईडला असण्याचं कारणच असतं का तर विमान अपघातामध्ये नेहमी विमानाचा पुढचाच पोर्शन जळला जातो, मागचा जळत नाही. हे प्रत्येक विमान ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि म्हणून हा पाठीमागं फिट केला जातो. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ह्या ब्लॅक बॉक्सला ज्यावेळेस आता इथं स्फोट घडल्यानंतर आपण पाहिलं की ज्या 5च्या 5 डेड बॉडी ज्या आहेत त्या डेड बॉडी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता यामध्ये डेड बॉडी पाहायला मिळाली म्हणजे 300 डिग्री सेल्सिअसच्या वर इथं टेम्परेचर गेलेलं नसतं. का तर डेड बॉडी 300 सेल्सिअसच्या वर टेम्परेचर गेल्यानंतर मेल्ट होती, जळती, म्हणजे वाफ होऊन जाते, ती काय राहत नाही. आता आपण पाहतो की त्यामध्ये केबल जळल्या नाही, त्या पेपर जळले नाहीत. चला पेपरचा आपण म्हणू, विमानाला दणका बसला, पेपर उडून बाहेर पडले, केबल या ठिकाणी इकडे तिकडे पसरल्या, परंतु बॉडी आणि बाकी जे आपण पाहतो सीट बेल्ट ह्या गोष्टी जर शाबूत राहतात तर या ब्लॅक बॉक्सचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या की या ब्लॅक बॉक्सला तुम्ही 1 तास, किती बघा आम्ही काय म्हणतो 1 तास 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये जरी ठेवलं ना तरी सुद्धा ह्याला काही होत नाही. पाण्याच्या खाली 6000 प्रेशरमध्ये जरी याला ठेवलं तरी याला काय होत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जिथं डेड बॉडी वगैरे टिकल्या तर 500 डिग्री सेल्सिअसच्या वर इथं टेम्परेचर बनलेलंच नाही. आणि जे बनलं होतं त्या ठिकाणी काय मिनिटासाठी, काय सेकंदासाठी, काय वेळासाठी होतं का तर त्यानंतर त्या ठिकाणी जे अग्निशमन दल वगैरे पोचलं होतं, आग वगैरे विझवलेली होती.
का तर त्या स्पॉटला स्वतः मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. जग दुनियाचं ऐकून नाही, त्याच दिवशी पाहिलेलं आहे. मला माहित आहे की हे सगळं सहजरित्या म्हणजे एवढं टेम्परेचर इथं बनलेलं असू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या, एखादी चिता जरी जळायला टाकली ना, तरी कवटी फुटण्यासाठी ह्या ठिकाणी ती चिता 10 मिनिटं जाळावी लागते. म्हणजे हे जे असते ना जाळ, हे जाळ 10 मिनिटं चालल्यावर कवटी फुटते. त्यानंतर अजून पुढच्या 10 मिनिटानं पूर्ण शरीर जळतं. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटानं फक्त हाड असतात ते तुटतात. म्हणजे 30 मिनिटं पूर्ण जाळात बॉडी ठेवलेली सुद्धा टिकते. म्हणजे का तर त्याचं टेम्परेचर 500 डिग्रीच्या वर गेलेलं नसतंय. मग अशा प्रकारे जर आपण विचार केला तर हा ब्लॅक बॉक्स एकमेव सिस्टम होता रेकॉर्ड करण्यासाठी, रेकॉर्ड टिकवण्यासाठी. तो आपल्या हाती काही प्राप्त व्हायचा दिसत नाही. आणि आता फक्त आणि फक्त प्रश्न अनुत्तरित आहे की अजितदादा सारख्या माणसाला जर न्याय प्राप्त होत नसेल, किमान त्यांच्या अपघाताची चौकशी होण्याच्या गोष्टी होत नसतील, तर मग तुम्ही मी तर या ठिकाणी किस्सा झाड की पत्ते असं म्हणावं लागलच का? का तर ह्या गोष्टी ब्लॅक बॉक्स जाळण्याच्या जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं गेलेलं आहे की हे कसं काय जळू शकतं. का तर प्रत्येक गोष्ट आपण पाहतो की जे उंडवडी सुपेला जी हाईट पाहिजे होती विमानाची, ती हाईट अत्यंत कमी झाली होती. जर विमान ही इनव्हिजिबिलिटी होती, ट्रॅकला उतरताना घर्षण होऊन पेट घेऊ शकतं. पण काय मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड झालं होतं की वरच त्याचा आवाजही चेंज झाला होता, त्याची दिशाही चेंज झाली होती वरतीच. म्हणजे त्याचा आवाजच विचित्र येत होता. तो आवाज इतका विचित्र होता की आसपासची लोक घराच्या बाहेर येत होती, बघत होती, शूटिंग काढत होती काय चाललंय. म्हणजे वरच काहीतरी घोळ. त्यानंतर जी पायलटला डायरेक्शन दिली होती की ट्रॅकवर उतरवायची, तरी सुद्धा त्यानं तो कडचा बाजूचा ट्रॅक निवडलेला होता. ह्या सगळ्या घटनेचा जर विचार केला तर या ठिकाणी अजितदादांचा मृत्यू नेमका तुम्हाला काय वाटतो तेवढं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.